हनुमान इताडी संघाने जिंकले आणि प्रथमतः धाडशी निर्णय स्वीकारला बॅटिंग करण्याचा आणि प्रथमतः रुद्र 11 सांगे संघाला त्यांनी इन्व्हाइट केलं फिल्डिंग करण्यासाठी आणि पुन्हा जाऊया आपण कमेंट्री बॉक्स मध्ये थोडंसं परिवर्तन करू आणि ऐकू समीर ठाकरे यांचा गोड आवाज. थँक्यू सो मच योगी पाटील सर. साहिल आणि निवृत्ती सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. जे हनुमान इताडीच्या विरुद्ध रुद्रा स्पोर्ट्स सांगे असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सकाराम पाटील फॅम टीम आणि थोड्याच दिवसांनी सरपंच चषक तुमच्या भेटीस येतोय. रुद्रा स्पोर्ट सांगे आयोजित ती स्पर्धा पाहायला मिळेल. सामना सुरू होतोय. पहिला बॉल राउंड द विकेट इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा चांगलं क्षेत्ररक्षण गली रिजन मध्ये तुम्ही पाहतात आणि एक धाव त्या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धावेने पुढे जाताना आपण पाहतोय. धावांना सुरुवात करत असताना ऑफ द मार्क धावांचा श्री गणेशा. पहिल्या विजयाची नोंद आज करण्यात आली. आपण पाहतोय टीमच्या हनुमान चौधरपाडानं मकरंद स्मृती मुठवलला परास्त करत असताना फर्स्ट विक्ट्री त्या ठिकाणी प्राप्त केली. आणि आता दुसरा सामना तुमच्या समोर. राउंड द विकेट निवृत्ती समोर हवेत आहे बॉल. मिस टायमिंग डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज. विकेटचं पतन. प्रयत्न होता. ज्या हनुमान इताडे संघाला शुभेच्छा येतात. संघातील प्रमुख खेळाडू आपण पाहतोय जितू आणि करण जे सध्या गोव्यावरून सामना एन्जॉय करतात. क्या बात आहे. एन्जॉय करतात सध्या ते गोव्याला, परंतु ते सामना देखील एन्जॉय करतात. वेलकम किरण तले. जब से ये वॉल स्क्रीन लिए तब से कहीं ना कहीं लाइव में कम दिख रहे. किरण तले नेहमीच सांगतोय झुकेगा नाही साला. आता लाईव्हच्या सोबतीला तुम्हाला स्क्रीन हवी आहे, त्याच्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करा एसके एंटरटेनमेंटला. या ठिकाणी ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. एक धाव. हो राउंड विकेट. जबरदस्त फटका. बॉल इनफिल्डला क्लिअर करत असताना पॉइंटला सरकतोय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत. ऋतिक तसही आपण साहिल आपण पाहिला तर बॅटर पॉवर प्ले मध्ये नेहमीच चांगली स्टार्ट देत असतो. आज करण, जितू आणि केतन हे तीन महत्वाचे खेळाडू ज्या हनुमान इताडे संघामध्ये नाही आहेत, तरी देखील यंगस्टर क्रिकेटरना घेऊन आज जय हनुमान इताडे संघ इथे पोहोचला. कसं की प्रत्येक संघाने हा विचार करणं गरजेचं आहे. आपण त्याविषयी चर्चा करूच. यॉर्कर लेन बॉल मिड ऑफला बॉल ट्रॅव्हल होते, धाव मिळणार नाहीये. की एखाद्या वेळी संघामध्ये आपले 2 ते 3 ठराविक खेळाडू नसतात, प्रमुख खेळाडू नसतात, त्यावेळेला तो संघ त्या स्पर्धेमध्ये जात नसतो. परंतु जय हनुमान इताडेनं बघा सुरुवातीला एंट्री केली. कुठलीच कोणाची स्पर्धा आपल्याला खराब करायची नाहीये, लॉर्ड्स खराब करायचा नाहीये. कुठलीच प्लेअर असू द्या, आपण 11 जण मिळून संघ तयार करू आणि अखेर त्या स्पर्धेमध्ये जाऊ, हा त्यांचा उद्दिष्ट पाहायला मिळाला. आणि माझ्याशी चर्चा देखील केली त्यांनी मगाशी. या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. योगेश सरांसोबत देखील त्यांनी चर्चा केली त्याविषयी. एका धावेने स्कोर पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 5. वसीमचा भाऊ यासीन खूप चांगलं गुणलेखन करतोय.
पहिल्या दिवसापासून स्कोर कार्ड वरती तुम्ही धावा पाहतायत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. सेकंड ओव्हर रोशन गोलंदाजी करण्यासाठी. दुसऱ्या षटकामध्ये रुद्रा स्पोर्ट सांगेचा आणखी एक स्टायलिश खेळाडू आहे. रोशनची बॅटिंग बघायला फार मजा येते, परंतु आता गोलंदाजी करण्यासाठी त्याला इन्व्हाइट केलेला आहे. पॉवर प्ले मधील सेकंड ओव्हर. क्या बात आहे. रामकृष्ण काकडे यांना दाखवलं जात आहे रिलॅक्स. कालच त्यांना मुक्त केलं स्पर्धेला एक कुठेतरी नेटकेपणाने लक्ष केंद्रित करण्यासाठी. यावेळेला पूल करण्यात आलेला आहे. ग्रेट शॉट इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. प्रयत्न पुन्हा मिस टायमिंग आणि इथे कॅच ड्रॉप. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं जातोय सीमा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. दोन चौकार या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळाले आणि संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या 13 धावा 13 रन्स. तेराला 1 गडी बाद सध्याची स्थिती. सध्या आपण पाहतोय साहिलनं जबाबदारी घेतली आहे आणि रोशनच्या विरुद्ध आक्रमण करतोय. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा पुन्हा प्रयत्न होता. जोरदार अपील देखील झाली. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला तुम्ही पाहतायत पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड. हो यावेळेला ठक असा आवाज आलाय. स्वीट टायमिंग परंतु लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. चुकी होणार नाहीये आणि फलंदाज बाद. धक्का लागतोय तो दुसरा. आणि आपण पाहतोय 14ला हा दुसरा धक्का लागतोय. जय हनुमान इताडे संघाला. मोठी विकेट साहिल यावेळेला बाद झाला. त्याच्या बॅट मधून 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले होते. क्लासिकल फटकेबाजी आपण बघत आलेलो, परंतु या ठिकाणी त्याचं बाद होण्याने फार मोठं नुकसान. राउंड द विकेट रोशन. थोडासा खाली राहणारा बॉल होता. बॅकफुटला गेले. निखिल नवीन बॅटर आला. मिडॉनला बॉल ट्रॅव्हल होतो. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्ही धावा पाहतायत. 15 धावा इथे लागल्यात. मागचा सामना वन साइड तुम्हाला पाहायला मिळाला. एकतर्फी विजय जय हनुमान चौदरपाडानं मिळवला, परंतु या मॅच मध्ये थोडीशी चुरस पाहायला मिळेल अशी आता प्रेक्षकांना अपेक्षा आहे. कारण आपण पाहतो की मॉर्निंग सेशनला प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. यानंतर NK स्पोर्ट खांडवल विरुद्ध योगेश 11 आमने ए असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टॉस केला जाणार आहे. टॉस करण्यासाठी आपण रिपोर्टिंग करायची आहे. NK स्पोर्ट खांडवल आणि योगेश 11 आमने ए. ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न होता. रोशनचा चांगला बॉल होता.
चांगला पलटवार त्याचा आपल्याला बघायला मिळाला. लागोपाठ 2 चौकार आल्यानंतर स्कोर आता एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहतायत 16 ह्या आकड्यावर 16 रन्स ऑन बोर्ड. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिल्या होत्या धावा फक्त 5 आल्या होत्या. या ओव्हर मध्ये थोडाफार का होईना या मॅच मध्ये वापसी करण्याचा प्रयत्न केला फलंदाजांनी. गुणेश पाटील यांची देखील फार मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. नवीन षटकाला सुरुवात आणि विशाल गोलंदाजी करण्यासाठी येतोय रुद्रा स्पोर्ट्स सांगे. सध्या टॉस हारल्यानंतर प्रथम फिल्डिंग करत असताना, कारण टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला तो जय हनुमान इताड संघानं, परंतु तो प्रॉमिसिंग स्टार्ट त्यांना देता आला नाहीये. स्ट्राइक एंडला बॅटर ऑन साइडला हुक केलेला आहे. चांगला फटका विकेट एरिया मधून बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. खराब क्षेत्ररक्षण आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. राउंड द विकेट ना आला. अँगल तयार करणारा बॉल. इनकमिंग डिलिव्हरी आणि बॉल सर निघून गेला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. व्हेरी गुड शॉट फ्रॉम बॅटर सुदेश. सिद्धेश ऑन स्ट्राइक. यॉर्कर लेंथ, पुलर लेंथ होता वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ. स्वेअर मारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. एक अतिरिक्त धाव आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 21. पाहू शकता भरपूर दूर होता बॉल. खेळण्याचा प्रयत्न देखील केला नाही. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 21 जावा. 21 ला 2 जय हनुमान इताडे. विशालचा बॉल पुन्हा सिद्धे समोर अलॉंग द ग्राउंड. या ठिकाणी बॉलला पाठवल्या डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर येतात, बॉलवर पोहोचतात. सेकंडचा कॉल आणि 2 धावा पूर्ण. ओव्हरथ्रो झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावाही पूर्ण. ओ माय गॉड. भागो दोडो दोडो दोडो. भागम भाग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 4 धावा पळून पूर्ण झालेल्या आहेत. पळून चौकार. क्या बात आहे. थोडस फनी मुमेंट्स, परंतु अशा मुमेंट्स नक्की पाहायला मिळतात क्रिकेटच्या खेळामध्ये. आज सुपर संडे आहे आणि काल सॅटरडे होता, तरी देखील फार मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग. आज तर सुट्टीचा दिवस. आज प्रचंड प्रमाणात गर्दी असेल यात शंका नाहीये. 4 धावा पळून पूर्ण करण्यात आल्या. 25 ला 2 सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत. सिद्धेश आणि निखिल या दोघांना एक चांगली भागीदारी आता इथून करावा लागेल या मॅच मध्ये चांगला स्कोर सेट करण्यासाठी. आणि सध्या तरी त्या खेळाकडे आता सुरुवात दोन्ही बॅटर्सची. यावेळेला बॉल सर कीपर कडे निघून जातोय. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाला विशालच्या माध्यमातून. बॅक करत असताना रुद्रा स्पोर्ट सांगेचा हा गोलंदाज. चला NK स्पोर्ट खांडवल आणि योगेश 11 आमने ए दोन्ही कॅप्टन. टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सोडून दिला बॉल खूप जास्त बाहेर आहे आणि सातत्याने विशालचा प्रयत्न राहिला की फलंदाजा चेंडू जास्त दूर टाकण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय. अतिरिक्त धावा देखील त्यानं 2 खर्च केल्या आतापर्यंत. स्कोर कार्ड वरती 26 धावा आहेत. 26 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 इम्पॉर्टंट विकेट या फर्स्ट इनिंग. षटक क्रमांक 30 यावेळेला सुरू असताना यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल थोडा पडल्यानंतर ग्रीप होऊन आतमध्ये आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. सिद्धेश आणि निखिल मध्ये चांगली भागदौड सुरू आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. चला पुन्हा 4थी मिळेल असं वाटतंय, परंतु बॅकअपला आता फिल्डर आलाय. 7 धावा याच ओव्हर मध्ये पळून पूर्ण केल्या. खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळालं. भागम भाग सुरू आहे.
भाग मिल्खा भाग. मला वाटतं की त्या ठिकाणी विशाल इंजर्ड होतोय त्या ठिकाणी. परंतु खेळ थोडासा आपल्याला खराब बघायला मिळाला आतापर्यंत रुद्रा स्पोर्ट सांगेचा. सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता हे जे फ्लेक्स दाखवले जातात, ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला मोलाचं सहाय्य केलेलं आहे. जय भोलेनाथ चषक 2025 ला ग्रीष्मा 11 आमनेपाडाची स्पर्धा हे पाहू शकता तुम्ही. ऑल बॅनर्स फ्लेक्स या ठिकाणी दाखवले जातात. हार्दिक शुभेच्छा देणारे. सामना सुरू आहे सध्या तरी तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये रुद्रा स्पोर्ट सांगे आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळेल जय हनुमान इताडे. स्कोर कार्ड वरती धावा धावफलकावरती लागल्यात. सध्याच्या घडीला 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक 3 या वेळेला मार्गस्थ असताना 4 चेंडू आतापर्यंत 3ऱ्या ओव्हरचे पूर्ण झालेत. पहिल्या सामन्यामध्ये 51 टार्गेट सेट करण्यात आलं होतं, परंतु त्या धावांचा पाठलाग करता आला नव्हता आणि इथे देखील तोच प्रयत्न असेल की 50+ धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण आज संघामधील काही प्रमुख गोलंदाज नाहीयेत हे जय हनुमान इताडेला ठाऊक आहे. त्याला अनुसरून त्या अनुषंगानं तुम्हाला जास्तीत जास्त रन्स इथे बनवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. सामना सुरू होतोय. पुन्हा एकदा आपण पहिल्या क्षेत्ररक्षणामध्ये शॉर्ट पॉइंट लाईक शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड ऑफ द पॉइंट, एक फिल्डर्स कव्हरला आणि डीप मध्ये आपण प्रोटेक्शन पाहिलं तर लॉंग ऑफ थोडासा वाईड इश्यू बाय लॉंग ऑन. डीप मध्ये मिड विकेट स्क्वेअर लेग लाईक फिल्डर सेट करण्यात आला. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल राईट अमोव द विकेट. सामना करेल बॅटर निखिल. निखिल सध्या एक चेंडू त्यानं फेस केला आणि एक धाव त्याच्या बॅट मधून तुम्हाला बघायला मिळाली. ओव्हर द विकेट निखिल समोर. ऑन साइडला पूल केलेला ताकदवर खेळाडू आहे आणि ताकदवर फटका त्याच्या बॅट मधून येतोय. बॉल सीमा पार. षटकार. बघायला मिळाला. मजबूत बांध्याचा हा खेळाडू आणि मजबूत फटके खेळतोय. षटकार त्याच्या बॅट मधून तुम्हाला बघायला मिळाला. ग्रेट शॉट. सुपर टायमिंग. सहजगत्या फॉरवर्ड स्क्वेअर लेगला बॉल तुम्हाला बघायला मिळाला. 6 धावांकरिता षटकार. या फटक्यांची गरज आहे. ऑफ कटर होता विथ द स्विंग. पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला आणि अक्षरशः लपेटला त्या चेंडूला. स्लॉट मध्ये घेऊन भिरकावून दिला. 6 धावांकरिता षटकार. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने उडवल्या बॉल गॅप मध्ये. 1 बाउन्स बॉल सीमारेषा ओलांडत असताना हा देखील जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चार धावांनी स्कोर पुढे जाताना. हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन. 3 प्लेयर फुल टॉस बॉल स्लॉग हिट करत असताना सहजगत्या मिड विकेटला बॉल पाठवलाय. एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. 4 धावांनी संघाची धावसंख्या वेगाने पुढे गेली आहे. 39 वर फार चांगली टोटल जय हनुमान इताडे संघ या ठिकाणी सेट करत असताना संघामध्ये कोण आहे कोण नाही याचा विचार न करता जेवढे आहेत तेवढ्यांनी चांगला खेळ कसा करता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि तो खेळ आता मैदानाच्या आतमध्ये सुरू केलेला आहे. सुरुवात तर खूप चांगली केली आपण पाहतोय. साहिलनं लागोपाठ 2 चौकार मारले. त्याच्यानंतर तुम्ही पाहता सिद्धेशनं देखील खूप चांगला खेळ साकारला आणि आता निखिल त्याचा आक्रमक रूप या ठिकाणी दाखवत असताना योगेश 11 आमने ए वर्सेस NK स्पोर्ट खांडवळ.
अपील झाली आहे, लाऊड अपील, फिंगर अप आणि फलंदाज बाद, विकेटचं पतन. हॅव अ लुक ॲट दॅट. मॅचची इनर एज होती आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. झेल स्वरूपामध्ये सिद्धेश येथे बाद होतोय. खूप चांगली इनिंग सिद्धेशच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाली. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले आणि अखेर स्कोर कार्ड वरती धावा आहेत 39 ला तिसरा धक्का. षटक क्रमांक 4 रवीनं आता सुरू केलाय. रवीनं पहिलं षटक हाताळलं होतं, त्याला थोडंसं थांबवण्यात आलं, परंतु आता 4थ्या ओव्हरमध्ये त्याला पुन्हा इन्व्हाइट केलेला आहे. त्याच्या सेकंड स्पेल मध्ये 5 षटकांच्या मॅच मध्ये एक गोलंदाज 2 ओव्हर करू शकतो आणि सध्या रवीचा वापर येथे करण्यात आलाय. नवीन बॅटर रोहन मैदानामध्ये एंटर झालाय 5व्या क्रमांकावर. स्विंग अँड अ ब्युटिफुल बॉल हिअर. इताडे वर्सेस सांग्या. याला गाड त्याला गाड. खरं मला वाटतं की एका समोरासमोर त्या 2 गावांच्या कमानी आहेत, सांगे आणि इताडे, आणि त्याच 2 संघादरम्यान लढत. यावेळेला फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलाय. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतोय. रोहन ऑफ द मार्क विथ द सिंगल. स्कोर पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती 40 रन्स ऑन द बोर्ड. चांगली टोटल आता स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळाली आहे, कारण हे 4थं षटक सुरू आहे. अजूनही 5वं षटक येणं बाकी आहे. म्हणजे ज्या धावगतीने धावा बनवायच्या होत्या फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना, त्या धावा सध्याच्या घडीला दोघे बॅटर जोडतात. आता एक मात्र खंत असेल गोलंदाजांना की ज्या एक्स्ट्राच्या रन्स आपण खर्च करतोय त्या कुठेतरी वाचवणं गरजेचे आहेत. स्विंग अँड अ मिस ब्युटिफुल बॉल हिअर. रवी ॲक्युरसी दाखवतोय त्याच्या बॉलिंग मध्ये, चांगली गोलंदाजी करताना. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि स्कोर कार्ड वर धावा स्थिर आहेत. त्या 40 धावा, 40 रन्स. दोन्ही संघांचे 12 मॅन खुश आहेत. चांगला खेळ दोघांचा सुरू आहे. पुन्हा यॉर्कर लेन, बॅकलिफ्टला वर करू दिलं नाहीये, डोकं वर करू दिलं नाहीये आणि एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहे. स्कोर एका धावेने 41 धावा या धाव फलकावरती लागल्यात. राउंड द विकेट ना रवीचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट करण्यात आला. गॅप मध्ये बॉल. फिल्डरचे प्रयत्न चांगले होते, परंतु पायाने अडवण्याचा प्रयत्न केला आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. बॅटनं सरळ बॅटनं लॉफ्ट करण्यात आला आणि सरळ फिल्डरसाठी खूप चांगली संधी आली होती. त्या ठिकाणी झेल होऊ शकला असता, परंतु पायाने अडवण्याचा प्रयत्न केला. चौकार तेथे मिळाला आणि याचबरोबर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 45 ला 3. रवीनं 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला. 2 ओव्हर्स मध्ये 10 रन्स खर्च करत असताना 2 महत्वाच्या विकेट्स रवी आपल्या संघाला मिळवून देताना दिसला. अंतिम षटक, शेवटचे आता 6 बॉल. आणखी इथून 10+ धावा जोडण्याचा प्रयत्न जय हनुमान इताडीचा असेल. NK स्पोर्ट कांडवल आणि योगेश 11 आमने ए दोन्ही कॅप्टन. टॉस करण्यासाठी लास्ट ऑफिशियल कॉल. शेवटचं षटक ज्या वेळेला सुरू होतं त्यावेळेला दोन्ही कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे. 45 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 45 रन्स ऑन द बोर्ड. लास्ट ओव्हर मध्ये आपण पाहतोय गोलंदाज आतिश डॉट बॉल न सुरुवात करत असताना निखिल समोर. चांगला बॉल होता, ग्रेट बॉल ओव्हर द विकेट ना आतिश. कट करण्याचा प्रयत्न होता, जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय आतिश मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक खरं तर हाताळणं थोडं डिफिकल्ट असतं, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये प्रत्येकी बॅटर बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल. पहिला चेंडू पडण्या अगोदर पासूनच तो तयार असतो की मला मोठे फटके खेळायचे आहेत आणि या परिस्थितीमध्ये गोलंदाजांवर अधिक दबाव असतो.
आणि ओव्हर मध्ये आपण पाहतोय की चांगली कामगिरी करत असताना आतिशच्या समोर निखिल सपशेल नांगी टाकताना दिसलाय आणि स्वतःची विकेट त्यानं फेकली आहे. फलंदाज बाद. अखेर विकेट त्या ठिकाणी फेकली आपली स्वतःची. लागोपाठ 3 चेंडू डॉट आल्यानंतर लागोपाठ 3 चेंडू डॉट पाहायला मिळाले आणि अखेर विकेट देखील आतिशनं त्या ठिकाणी मिळवली. 45 ला 4. नवीन बॅटर गणेश ऑन साइड ला उडवला बॉल. हवेमध्ये चेंडू आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. फील्डर डाऊन दी बॉल. ओहो कॅच ड्रॉप. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. तिसरा धावेचा प्रयत्न. धावबाची संधी आहे आणि 3 धावा पूर्ण. या धावा बऱ्याचदा आपण पाहिले तर लीक झालेल्या आहेत. गणेश मागच्या वर्षी 10व्या नंबरवर बॅटिंग साठी यायचा परंतु आता 6व्या नंबरवर म्हणजे हळूहळू त्याची प्रोग्रेस होत चाललेली आहे संघामध्ये. कदाचित येणाऱ्या पुढच्या सीझनला टॉप ऑर्डरला येईल. तीन धावांनी स्कोर पुढे सरकत असताना 48 या आकड्यावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 48 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आतिश गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. याही वेळेला कॅचची संधी होती परंतु क्षेत्ररक्षकानं मिस्टेक केली. या वेळेला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता. थोडासा कमी गतीने बॉल टाकला. हॅव अ लुक ॲट दॅट ऍक्शन. 3 प्लेयर पडल्यानंतर झपकन आतमध्ये वळणारा बॉल. काय चेंडू आहे. आतिश त्याच्याकडे चांगली उंची आहे आणि त्याचा तो फायदा उचलतोय. ग्रेट बॉलिंग हिअर. लास्ट ओव्हर मध्ये 5 बॉल फेकलेत. फक्त 3 धावा त्याने खर्च केलेत. अतिशय सुंदर गोलंदाजी आतिशची या ओव्हर मध्ये तुम्हाला बघायला मिळाली आहे. रोहन ऑन स्ट्राइक आहे. 48 धावा. शेवटचा बॉल या डावामधील ओव्हर द विकेट. यॉर्कर. आणखी एक परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला आणि शेवटचा बॉल त्याच्यावर आली. विकेट आणि धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 48. 49 लक्ष हा सामना जिंकण्यासाठी. हे पाहू शकता परफेक्टली स्विंगिंग यॉर्कर. क्लीन बोल्ड. दांडी गुल. रोहन बाद आणि 48 धावा जय हनुमान इताडे संघाने लावल्या. 49 टार्गेट सेट करण्यात आलं. टॉस करण्यासाठी आपण दोन्ही कॅप्टनला पुन्हा इन्व्हाइट करूया. आलेले आहेत दोघेही आलेले आहेत. तर या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. क्या बात आहे. ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो ही स्पर्धा तुम्ही पाहतात माजी सरपंच आमने पाडाचे आदरणीय संतोष काकडे साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तसेच नरेश काकडे जे सरपंच साहेबांचे छोटे बंधू आहेत आणि या ठिकाणी टॉस केला जातोय. देवेंद्र आपण सुद्धा या. काकडे परिवार पूर्ण फॅमिली. 5 षटकांचा सामना. एका बाजूला ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि दुसऱ्या बाजूला जय भोलेनाथ चषक. ग्रीष्मा 11 आमनेपाडा इज अ कॉल. ग्रीष्मा 11 आमनेपाडा हेच आलेला आहे. टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड ड्रिंक्स देणार आहोत. चला तर आमच्या आयोजकांना आपण विनंती करूया
की दोन्ही संघांना आपण शुभेच्छा द्याव्या आणि पुन्हा मंचावरती विराजमान व्हावं. टॉस जिंकलेला 5 षटकांचा सामना, काय निर्णय घेतोस? बॅटिंग. बॅटिंग करणार आहेस. किती टार्गेट देण्याचा प्रयत्न करशील? कारण आता जवळजवळ कदाचित तुमचा सामना आफ्टरनून सेशन मध्ये, सेकंड सेशन मध्ये जाऊ शकतो. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तुझा? 50+. कोणत्या बॅटरकडनं तुला खास अपेक्षा? सौरभ, विनोद आणि ट्विन्स आमचे दोघं आहेत ते जितेश. आतापर्यंत एनके कांडवलची सुरुवात चांगली राहिली आहे, परंतु मध्यंतरी काही स्पर्धा तुम्ही निसटते विजय तुमच्या बघायला मिळाले. खरं तर त्या स्पर्धांनंतर तुमच्या संघामध्ये, तुमच्या पॅकरमध्ये, तुमच्या कॅप्टनमध्ये, कोचमध्ये कशा प्रकारे डिस्कस झालं? नाही, चांगली प्रॅक्टिस नव्हती. आता BPL इकडे सगळी मुलं, पण 100% देण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील तुम्हाला या मॅचसाठी. टॉस गमावलेला आहे, फिल्डिंग करायची आहे. योगेश 11 आमने हे नाव मोठं आहे, परंतु बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ते खेळताना दिसते नाहीयेत. काही स्पर्धा मिस केल्याचं कारण? काय नाही, सगळेजण नसतात कधी खेळायला, त्यामुळे कारण. या मॅच मध्ये आज पूर्ण टीम पाहायला मिळेल? नाही, 6 जण नाही येतात, फिरायला गेलेत आम्ही. मशाची जत्रा, हा. क्या बात आहे. त्या सर्व गोष्टी करणं गरजेच्या आहेत केला बरोबरीने, परंतु एक चांगला सामना तुम्ही खेळाल अशी अपेक्षा प्रेक्षकांना ठेवायची आहे. त्यात बॅटिंग करताना किती टार्गेट, फिल्डिंग करताना किती धावांपर्यंत थांबवणार आहेत? 45 ते 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. विकी केन ऍक्शन, हो नक्की. विकी केनीचा रोल काय असेल? रोल काय आहे ते आता बघू मॅच मध्ये. शुभेच्छा असतील तुम्हाला आणि तुमच्या संघाला. तर टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. टॉस जिंकून एनके स्पोर्ट कांडवलनं पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, या ऐकूया योगेश पाटील सरांचा आवाज. हॅलो. धन्यवाद समीर. हो, पहिला चेंडू खराब आणि पहिल्या चेंडूवरती काय जबरदस्त फटका मात्र त्या ठिकाणी डील केला रोशन आणि चेंडू चालला अगदी बापर स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धाबांसाठी चौकार. थँक्यू डीजे. बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र या ठिकाणी आय थिंक नॉट रिव्ह्यू. येस, ओके. फुलटॉस आणि त्याच्यावरती मात्र या ठिकाणी 4 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या. खराब लेंथ मात्र इथे सुरुवात केली गोलंदाज गणेशनं. हो, आता मात्र विंडोला बीट केला. चेंडू चालला वेगानं लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे, बॅक टू बॅक दुसरा चौकार रोशन मोगरेच्या बॅट मधून पाहत आहोत. खेळ सध्या साकारतोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, अगदी चेंडूची छेडछाणी करण्याचा प्रयत्न रोशनने केला, पण तो थोडीशी लाईन सुद्धा जर पाहिली तर त्याच्या दूरवर पाहायला मिळाली आणि त्या अनुषंगाने पहिला निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी हाताळला गणेशनं. रोशन त्याच्या सोबतीला पाहू शकतो पिंटू, हे दोन्ही एक्झॅक्टली रुद्र 11 सागर संघाच्या वतीने आपण जर पाहिलं तर अनुभवी खेळाडू आहेत आणि एक वेगळी रणनीती आज सागर संघाची आपण पाहत आहोत. दोन्ही एक्सपिरियन्स चॅम्पियन्स आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. फटक्यात चांगला पाहायला मिळतोय, परंतु एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात सिंगल धाव होते मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. आज रोशन चे जलवे आपण वेगळे पाहत आहोत. एक चांगली बॅटिंग आणि चांगली सुरुवात करून देत असतो आपल्या संघाला. अच्छा दिवसाचा हा दुसरा सामना सध्या सुरू आहे. यानंतर तिसऱ्या सामन्याची आपण नुकतीच नाणेफेकी संपन्न केली. एनके स्पोर्ट खांडवल विपक्ष योगेश 11 आमने संघामध्ये आणि त्याच्यानंतर जय बजरंग लोणार संघ मात्र फाईट केले श्री गणेश जांभूळ संघाच्या विरोधात. फुलटॉस सरळ बॅट लॉफ करण्याचा प्रयत्न, मिडॉनला मात्र फिल्डर सज्ज आहेत. कुठल्या प्रमाणात धाव घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही, कारण पिंटूला माहित होते की तिथे मात्र डेंजर झोनकडे मला जावं लागेल आणि आय थिंक
इथे आपण जर चूक केली जी आपल्याला फ्लाइंग स्टार्ट मिळाली तिथे मात्र जरूर आपण जर या ठिकाणी थोडीशी मिस्टेक केली तर मात्र आपल्याला संघाला त्याचा नुकसान होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने त्याने कुठल्या प्रमाणे रिक्स उचलली नाहीये. गणेशच्या वतीने मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती जरूर त्याच्या अगेन्स्ट 2 चौकार आपण पाहिले. इथे मात्र पहा लेट कट बॅकवर्ड शॉट पॉइंटला फिल्डर तैनात आणि विकेट धाव तिथे कंप्लीट केली गेली. पिंटूला मात्र आपलं वैयक्तिक सिंगल खाता उघडला आणि एकेर संघटित धावसंख्या पोहोचली गेली डबल फिगर मध्ये झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिन गडी बाद 10 धाबा आपण पाहत आहोत. अपार मिनिट राहिली आहे. सर्व ग्रीष्माईल ब्राह्मणीपाडा संघाचे जे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून पाहिली आपण ही स्पर्धा मात्र आपल्या भेटीस आली. परंतु देवेंद्र काकडे आज त्याची मेहनत आपण जर पाहिली तर खरोखरच अपार मेहनत तो या स्पर्धेसाठी करतोय. 24 चेंडू शिल्लक 24 चेंडू मध्ये 39 धाबांची अजून आवश्यकता आहे. सुंदर टेलिकास्ट एसके एंटरटेनमेंटच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहत आहोत कव्हर केली जात आहे. चला स्पीडअप करायचं आपण जास्त वेळ एकत्रित राहू नका. दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळाला मात्र या ठिकाणी सुरुवात आपण करायची आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवातीला साहिलने चांगली सुरुवात केली होती. 11 धाबाचं योगदान दिलं परंतु निवृत्ती शून्यावरती बाद झाला. त्याच्यानंतर सिद्धेशला पाहिलं आपण 13 धाबाचं योगदान दिलं. निखिलने सुद्धा मात्र चांगली बॅटिंग केली. 12 धाबा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. रोहनच्या बॅटमधून पाहिल्या 5 आणि गणेशने मात्र 1 चेंडू फेस केला. त्याच्या बॅटमधून पाहिल्या आपण 3 धावा. दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज साहिल तिसकर. थोडीशी बॉडी फ्री करतोय, बॉडी गरम करतोय. ज्यावेळी आपण पाहतो की एखाद्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उतरतो त्यावेळी मात्र अनेक गोलंदाज वॉर्मअप करतायत आणि तेच वॉर्मअप करत असताना साहिल आता मात्र षटकाला सुरुवात करतो राईट ओव्हर द विकेटनं. ओ फुल्लर लेंथ होती. या चेंडू पडल्यानंतर मात्र आय थिंक अष्टाच्या पाठीमागे निघून गेला. शॉट पाहिल्याकडे फिल्डर तैनात आहेत. डॉट चेंडूने मात्र आपल्या षटकाला सुरुवात केली. धावसंख्या स्थिर बिन गडी बाद 10 धाबा आपण पाहत आहोत. हो पुन्हा मात्र त्या ठिकाणी बीट केला फलंदाज पिंटू पाटीलला. डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडूची लेंथ मात्र परफेक्टली ओळखता आली नाही आणि अखेर बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी अप्रतिम चेंडूची लेंथ आणि हाताळली आपण पाहत आहोत साहिलच्या वतीनं. जरूर त्याची आपण जर मूर्ती पाहिली तर पूर्णपणे लहान आहे परंतु कीर्ती मात्र या खेळाडूच्या भरपूर आपल्याला महान पाहायला आहे का. पंच इजानी जरूर आमच्याकडे मात्र निर्णय पोहोचवतील. पिंटू पाटील जरी आपण जर पाहिलं तर खेळाडू कक्षाकडे त्यांनी मात्र वाटचाल केली होती परंतु शेवटच्या क्षणाला पंचांचा बोट हवेकडे आपण पाहिला आणि अखेर आता मात्र पिंटू पाटीलला मैदान सोडावं लागेल. बॅटची कडा लागली आणि विकेट किपरनं कोणत्या प्रमाणात चूक केली नाही आणि आय थिंक पिंटू पाटीलला एक्झॅक्टली माहित होती की चेंडू बॅटला स्पर्श झाला आणि त्याचमुळे त्यांनी खेळाडू कक्षाकडे वाटचाल केली. चांगले खेळाडू वृत्ती त्याच्याकडे पाहिले आपण. जरूर पंचाचा इशारा थोडासा उशिरा आला परंतु एकच चांगला स्पोर्टमॅन स्प्रिट तिथे पाहिलं आपण आणि या सर्व गोष्टी आपल्या प्रत्येक खेळाडूच्या अंगी असणं फार गरजेचं आहे. तर प्रत्येकाने जर हे डिसिप्लिन जर तिथे बाळगलं तर मात्र आय थिंक कुठल्या स्पर्धेला मात्र कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही. परंतु पहिली सफलता प्राप्त केली गोलंदाज साहिलनं आणि पिंटू पाटील आय थिंक एका धाब्याचं त्यांनी आपल्या संघाला योगदान देऊन माघारी परतला. असं वाटतं की या सामना शेवटच्या क्षणापर्यंत एक वेगळी रंगत निर्माण करू शकेल ज्या अनुषंगानं सध्या जय हनुमान इताडे संघाच्या वतीने आपण गोलंदाजी पाहत आहोत. न्यूमॅन मिस्टर विशाल आलाय तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. 21 चेंडू अजून शिल्लक आणि 21 चेंडू मध्ये 39 धाबांची अजूनही आवश्यकता आहे.
10-1 जबरदस्त गोलंदाजी सध्या आपण पाहतो साहिलच्या वतीने. हो पहिला चेंडू रिव्हर्सचा फटका, काय परफेक्टली टायमिंग आणि चेंडू त्याला अगदी वाऱ्याच्या झोकानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे 7 धाबांसाठी षटकार. क्या बात आहे या तरी त्याचा मात्र कुठेतरी विशाल फायदा उचलला. रिव्हर्सचा फटका तरी मात्र या ठिकाणी आपल्या भातातून बाहेर काढला आणि काय सुंदर तो स्ट्रोक त्यांनी सजवला. अगदी स्वीट फटका पाहिला आपण. पहिला सिक्सर आला टीम रुद्र 11 संघ सकाळच्या इनिंग मध्ये. जबरदस्त स्ट्रोक. आता मात्र लाईन एक्झॅक्टली चुकीची पाहिली. पहिल्या 3 चेंडू पहा साहिलनं परफेक्टली चांगला लेथ वरती हाताले, परंतु जसा त्याच्या विरोधात षटकार आला मात्र त्याची लाईन थोडीशी बिघाड झाली आणि आपली सुद्धा तो थोडासा चुकतोय. या गोष्टी होत असतात. गोलंदाज किती मोठा असू द्या, त्याच्या विरोधात जर तुम्ही एका दुसरा मोठा फटका जर केला तर त्याच्या मानसिक दडपणामध्ये आपण जर पाहिलं तर त्याची थोडीशी लाईन मध्ये बिघाड होत असते. हो पुन्हा 30 लाईन एक्झॅक्टली पहिल्या चेंडूचा आपण रिप्ले पाहतो की काय, परंतु तसं नाहीये. 2 बॅक टू बॅक स्वेअर चेंडू इथे मात्र हाताळले आणि संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 1 गडी बाद एकूण 18 धावा 10 फलक्यावरती आपण पाहत आहोत. चांगली सध्या आपण पाहत आहोत ही सामन्याची चांगल्या मूड मध्ये चालेल. इथे पुन्हा रिव्हर्सचा फटका आणि चेंडू सरळ कैलासोशी बापू दादी काकडे स्टँडला जाऊन धडकतोय. 4 धाबांसाठी हा चौकार आपण पाहत आहोत. दुसऱ्यांदा प्रयत्न केला विशालनं रिव्हर्स फटका खेळण्याचा आणि दुसऱ्यांदा तो मात्र त्या ठिकाणी सफल ठरलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्याच्यानंतर पहिला पण दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. काही प्रमुख खेळाडूची आज अनुपस्थिती आहे. पाहू शकाल केतन नाहीये या संघामध्ये आज, काही कारणास्तव करण सुद्धा नाहीये. जितू भोरी सुद्धा मात्र इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत नाहीये आणि जरूर गोवा पंजे मात्र त्या ठिकाणी जाऊन ते एन्जॉयमेंट करतायत, परंतु त्या ठिकाणी सुद्धा मात्र जाऊन या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत, लुप्त उचलतायत. आणि त्याच वेळेला आता मात्र कुठेतरी गणेश, साहिल, निखिल यांच्यावरती आज मोठी जबाबदारी आपल्या संघाची, आपल्या गावाची. परंतु जरूर आज जे हरवण इतर संघाचं मी कौतुक करेन, कारण त्यांचे काही खेळाडू उपस्थित नाही तरी सुद्धा मात्र संघ वेळेवरती इथे दाखल झाला. पुन्हा रिव्हर्सचा फटका. आता मात्र या फटक्यासाठी या डीप मध्ये फिल्डर जरूर लागवण्यात आलेला आहे. निवृत्तीच्या माध्यमातून चांगला शतरक्षण दोरीचा प्रयत्न होतोय. फेकी थोडीशी संत आली आणि 2 धाबा त्या ठिकाणी फलंदाजांनी झाली पूर्ण केल्या गेल्या. पडोसकी लढाई आपण पाहत आहोत. दोन्ही गावांची कमानी पाहिली तर अगदी फेस टू फेस आहेत. फक्त मधून एक रस्ता आपण पाहतो आहोत जो नांदकर गावाकडे जातोय. परंतु आज हा सामना जिंकेल कोण? 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये आता विजयासाठी 25 धाबांची आवश्यकता. 2 षटकाचा खेळ संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धाबा 10 फलकावरती पाहत आहोत. 12च्या धावगतीने आतापर्यंत धावसंख्या इथे जोडण्यामध्ये यश आलेलं आहे. टीम रुद्र 11 सांगे संघाला आय थिंक विद्यमान सरपंच सखारामजी पाटील यांचा पुरस्कृत केलेला संघ आपण पाहत आहोत. चला आपण खेळायला सुरुवात करूया. 18 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी अजूनही 25 धाबांची आवश्यकता आहे. जिंकायचं असेल तर जिद्द आणि
अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल आणि ती तयारी आता मात्र या ठिकाणी इतर सगळ्या गोलंदाजांना मात्र तो प्रयत्न इथून मात्र या ठिकाणी करावा लागेल. परंतु या ठिकाणी तसा पिंटू पाणी बाद झाला. विशाल आणि रोशन मोगरे मध्ये एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. हो पहिला चेंडू आपटी दिली हो केलाय जबरदस्त फटका चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे चालला 4 धाबांसाठी चौकार. खराब लेत होते चौकारानं गणितचं स्वागत केलं. रॉकीना मात्र आज दिवसभर झोप लागणार नाहीये कारण त्याचा संघ थेट फायनल मध्ये पोहोचलाय आणि प्रशासन सुद्धा मात्र अंतिम सामन्याची आता मात्र आतुरतेने वाट पाहतोय की अंतिम सामना कधी होईल सुरू. हो इथे मात्र पहा बाउन्स चेंडू आणि एक्झॅक्टली फलंदाजी अवाकाच्या बाहेर ही लेत होते आणि त्याचमध्ये पंचाने मात्र या ठिकाणी वाईट घोषित केला. गोलंदाजाला मात्र एक्झॅक्टली या ठिकाणी दंडित केला गेला. अतिरिक्त धाव आणि 1/4 ओव्हरचा इशारा मात्र या ठिकाणी पाहत आहोत. वेलकम आमची मित्र माझी उपसरपंच सन्माननीय राकेश दिगाडकर साहेबांच्या वतीने स्पर्धेमध्ये आम्हाला बालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल लाभलेले आहे. असं वाटते की त्यांचा त्याच्यावरती दावा असावा कदाचित ज्या अनुषंगाने त्यांनी या स्पर्धेमध्ये खेळ सादर केलाय. संघाची धावसंख्या 29 लॉस ऑफ 1 विकेट्स. इथे मात्र पहा सेन्सिबल क्रिएट कारण रोशनला माहिती की या ठिकाणी या सामन्यावरती पूर्णपणे आपली पकड आता मात्र आपण निर्माण केलेला आहे आणि इथे मात्र मला शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी टिकून राहावं लागेल. त्याचमुळे आता मात्र बकेल तो येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर अजूनही मात्र अतिश पाटीलचं येणं बाकी आहे आणि अजून पाहिलं तर बॅटिंग ऑर्डर पाहिली तर लॉंग आहे. रोज राहिल सांगे संघाकडे परंतु या ठिकाणी जेवढा वेळ रोशन खेळपट्टीवरती टिकून राहील तेवढा त्याच्या संघाला जरूर फायदा होऊ शकतो. परंतु इथे रिव्हर्सचा फटका टायमिंग प्रॉपर आणि चेंडू चाला अगदी बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. चेंडूमध्ये आता विजयासाठी फक्त 16 धावांची गरज. सुंदर क्रिकेट सध्या आपण पाहत आहोत. आज रुद्रा स्पोर्ट्स संघ सकाळी वतीनं कुठल्याही खेळाडूवरती आपल्याला आज जास्त प्रेशर पाहायला आपल्याला नाही आणि फ्री माइंड तिथे मात्र कामगिरी करतायत. चुकीची लाईन डाबा स्टिकच्या चेंडू मात्र बाहेर निघून चाललाय. पंचाचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव तिथे मात्र त्या ठिकाणी जोडली गेली आणि अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या एकूण 34 धाबा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या गेल्या. बॉल टर्न आता मात्र 21 पाहत आहोत. 15 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 15 धावांची गरज. बागपूरला गेले पंच केला चांगला फटका पाहू शकाल. अगदी वेगाने चेंडू चालला कव्हर पॉइंटला डीप मध्ये फिल्डर तैनात आणि पाहता पाहता 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. आज खास करून रोशनचा आपण जर खेळ पाहिला तर अगदी चेंडूच्या मिनिटवरती त्याने आज बॅटिंग केली. ज्याप्रमाणे चेंडूची लेंथ आली त्या लेंथवरती तशा अनुषंगाने त्यांनी फटके आज सजवले. आज क्लासिकल फलंदाजी आपण रोशनची पाहिली. आतापर्यंत पाहिलं तर 3-4 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून पाहिलेल्या आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या चौकार आपण पाहिले. इथे मात्र स्क्वेअर कटचा फटका चांगला पडतो. या फटक्यासाठी फिल्डर तैनात आहेत. अगदी डीप कव्हरला चेंडू वेगाने गेला आणि इथे मात्र 5 चेंडू शोधतात. खराब क्रिकेट आज जे हनुमान इताडे संघाच्या वतीने पाहत आहोत. चेंडू शोधतायत आणि ओव्हर थ्रोच्या रूपाने अजून एक धाव तिथे मात्र खर्च केली गेली. 2 धावा तिथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. यानंतर पुढील सामना आपण पाहणार आहोत. एनके स्पोर्ट खांडवल विपक्ष योगेश इलेवन आमने आणि आज आय थिंक विकी केने सुद्धा इन ऍक्शन मध्ये असतील. संघटनाकडे जरूर सांगितलं की आज आमचे सुद्धा मात्र प्रमुख खेळाडूंची आज अनुपस्थिती आहे. परंतु नेहमीच मी सांगतो की जे हजीर ते वजीर जे तुमच्याकडे आहेत त्यांच्यावरती तुम्ही अपेक्षा ठेवा आणि जरूर तुमच्या त्या अपेक्षा पूर्ण करतील त्यात काही शंका नाहीये. ओ खराब लेंथ अगदी डाबा स्टिक वरती आपण जर पाहिलं तर चेंडूला मात्र हाताळणी केली आणि
पंचाकडे मागणी करतायत रोशन की एक्झॅक्टली माझ्या अवकाची हा पलीकडे बाउन्स होता परंतु बेस्ट जजमेंट विथ अंपायर्स दोघांकडे मात्र चांगला अनुभव आहे आणि आय थिंक रोशन थोडासा शपल सुद्धा झाला होता एक्झॅक्टली यस तेच पंच महेंद्र भवर सरांनी मात्र हेरलं परंतु वाईटचा इशारा धरून इथे मात्र आपण पाहतो एक्स्ट्रा धाव तिथे मात्र त्या ठिकाणी आपण स्कोअर कार्ड मध्ये ऍड केली फुलटास फक्त दिशा दाखवली शिनूचाले पुन्हा कव्हरच्या दिशेने 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या 2 धावा च्या सहाय्यानं आय थिंक 3 षटकांचा केली इथे मात्र संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 41 दरम्यान बापगावची समाजसेवक चंद्रकांत भंडारी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे काकांची आम्हाला रोज या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळाली त्याचं करूया आपण सहर्ष स्वागत आणि या स्पर्धेला जरूर भेट देण्यासाठी शिवसेनेचे सर्वांचे लाडके आमदार ग्रामीणचे भगवे आमदार ज्यांनी हॅट्रिक कंप्लीट केली अर्थात शांतारामजी मोरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होणार आहे 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी आता मात्र फक्त 8 धाब्यांची गरज एकतर्फा केलं आपण पहिल्या आजच्या दिवसामध्ये सुद्धा पहिला सामना जो आपण पाहिला तो सुद्धा मात्र वन साइड तो चौदरपाडा संघाने जिंकला मुठवल संघाला पराभूत केला आणि याच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहत आहोत तो सुद्धा मात्र कुठेतरी वन साइड इथे मात्र पाहायला मिळाला आणि 12 चेंडू मध्ये आता मात्र विजयासाठी 8 धावांची आवश्यकता नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल चौथ्या षटकाला सुरुवात करतो जय उर्फ बली क्या बात आहे आणि इथे मात्र या ठिकाणी एखादा बली प्राप्त करेल का सुरुवात चांगली झाली डॉट चेंडूने मात्र सुरुवात करतोय याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी वारंवार निर्धाव चेंडू मात्र सांगता करावं लागेल विकेट्स आय थिंक तुम्हाला प्राप्त करावं लागेल जर तुम्ही भागीदारी तोडण्यामध्ये तुम्हाला यश आलं तर आय थिंक इथून सुद्धा तुम्हाला संधी निर्माण होऊ शकते हो बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आज बलीला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करेल का आज केतन पाटील नाही आज करण पाटील नाही आज जितू भुईर नाहीये परंतु आज बली तो कमालीचा खेळ सादर करेल का त्याच्यावरती संघटनेने जरूर विश्वास दाखवलाय परंतु त्याला आज विश्वास साध ठरवावा लागेल फुलटॉस अगदी इष्टा कव्हरच्या डोक्यावर चेंडू वेगाने चालला डीप इष्टा कव्हरला जाऊन धडकतोय मिळतील एकूण 4 धावा जरूर सैकाच्या सत्रामध्ये या क्रीडांगण सुद्धा मात्र प्रेक्षकांच्या माध्यमातून पूर्णपणे भरणार आहे त्यात काही शंका नाही परंतु या ठिकाणी या सुंदर क्लासिकल स्ट्रोक विशालच्या वतीने पाहिला आपण हो रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी अयशस्वी ठरला हा तिसरा निर्धाव चेंडू बलीच्या या स्पेलमध्ये पहिला विजयासाठी आता मात्र 4 धाबांची गरज चेंडू शिल्लक 8 एखादा चांगला स्ट्रोक जरूर विजयाकडे घेऊन जाईल रुद्र स्फोट आपले सांगे संघाला पुन्हा मात्र चांगली लेंथ फुलर लेंथ जाग्यावरून केल्याचा प्रयत्न आउट स्विंगर काय सुरेख कामगिरी करतोय या जाग्यावरून केल्याचा प्रयत्न विशाल करतोय परंतु या ठिकाणी त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय या गोलंदाज जय 7 चेंडू शिल्लक आणि 7 मध्ये 4 धाबांची गरज पुन्हा एक डॉट चेंडू सामना संपला नाहीये अजूनही सामना या ठिकाणी बाकी आहे हे सांगत असताना गोलंदाज जय आणि त्या मात्र 4 धाबांचं संरक्षण जय हनुमान इताडे संघाला इथे करायचं आहे परंतु एक जणी गोलंदाज आता कोणता असेल त्यांच्याकडे हा सुद्धा मात्र प्रश्न निर्माण झालाय जरूर साहिल तिसकर तिकडे लक्ष केंद्रित करतायत त्याचप्रमाणे गणेश सुद्धा मात्र त्या ठिकाणी चर्चा करतोय की कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सुपवायचा आणि एक जण गोलंदाज सुद्धा मात्र यंग असेल कारण आज प्रॉपर गोलंदाज प्रॉपर खेळाडू त्यांच्या आज अनुपस्थिती आहेत परंतु या ठिकाणी ज्यांना संधी मिळाली ते खेळाडू आज संधीचं सोनं करता येतं असं म्हणावं लागेल एकशे असं वाटलं की सामना मात्र एकतर्फा चाललेला आहे आणि चौथ्याच ओव्हरमध्ये सामना मात्र कंप्लीट होईल की काय परंतु शेवटच्या ओव्हरपर्यंत मात्र सामना घेऊन गेला अर्थात जयचं मी कौतुक करेन कौतुकास्पद कामगिरी त्याची मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मात्र विजयासाठी 6 मध्ये 4 धाब्यांची गरज
चेसिंग इज कंपल्सरी या स्पर्धेचा मुख्य नियम आणि सर्व काही पाहिल्यानंतर आता मात्र गोलंदाज सज्ज होतो या ठिकाणी मिस्टर राहुल. सहा मध्ये 4 धाब्यांची गरज, 4 धाबा 6 चेंडूमध्ये तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. पाहुण्यांचं जरूर इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक याच विभागातील श्रावण शेठ काकडे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीला सन्माननीय दिनकरजी पाटील आणि सन्माननीय अरुणजी पाटील प्रसिद्ध उद्योजक आहेत. सर्वांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी मिस्टेक आय थिंक पहिला चेंडू असं वाटलं की निर्धावानं हाताळला की काय, परंतु या ठिकाणी पहा चेंडू हातामध्ये निवृत्तीने ठेवला आणि अखेर फलंदाजाने 2 धावा दिवसा डवल्या चोरी केल्या. सन्माननीय अरुणजी पाटील, दिनकरजी पाटील आणि सन्माननीय श्रावणजी काकडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी हे दृश्य पहा, एक क्षण असं वाटलं की मात्र डॉट चेंडू असेल, परंतु दोन्ही पायांच्या मधून चेंडू फरार झाला आणि फरारच नाही तर मात्र फलंदाजाने 2 धावा मात्र या ठिकाणी दिवसा डवल्या चोरल्या असं मात्र आपण म्हणू शकतो. आणि आता मात्र समीकरण 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये विजयासाठी 2 धाब्यांची गरज. हो दांडी गोल, जबरदस्त लेंथ होती, परफेक्टली यॉर्कर, त्याला सन्मान देऊ शकला नाही आणि बिग विकेट. मिस्टर रोशन मोगरे इज बॅक टू द डगआउट. मोरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याच्या सोबतीला माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय विलासजी पाटील साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याचप्रमाणे त्याची सोबतीला पाहू शकाल सन्माननीय आपल्या ग्रामपंचायतीची माजी उपसरपंच सुभाजी दलवी यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने करूया सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय सावतगावचे प्रसिद्ध उद्योजक समाजसेवक त्यांच्या सौभाग्यवती भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती राहिलेले आहेत सन्माननीय सचिन शेठ पाटील, त्यांच्या सोबतीला त्यांचे सहकारी. आज पूर्णपणे व्यासपीठावरती आपण जर पाहिलं तर मान्यवरांची मानदेली पाहत आहोत, कारण या स्पर्धेचा आता शेवटचा दिवस जय भोलेनाथ चषक 2025. सन्माननीय माजी सरपंच संतोषजी काकडे आणि सन्माननीय पूर्ण ग्रामस्थ मंडळ आमनेबाळांच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहत आहोत. आणि आज प्रमुख अतिथींचा मात्र या ठिकाणी आगमन झालेला आहे. चला आपण खेळायला सुरुवात करू. 2 धाब्यांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत एक्झॅक्टली 4 चेंडू. जबरदस्त सामना आपण पाहत आहोत. हो फुलटॉस फक्त चेंडू गॅप मध्ये ढकललाय. डीप मध्ये आय थिंक पाहिलं तर अगदी शॉर्ट कव्हर पडला. फिल्डर तिथे मात्र तैनात होते. सिंगल धाव कंप्लीट झाली गेली. स्कोर लेवल आणि आता मात्र विजयासाठी फक्त 1 धावेची गरज टीम रुद्र 11 सांगे संघाला. चांगला क्रिकेट आणि आपण पाहत आहोत सुसज्ज क्रीडांगण
ऐतिहासिक ही क्रीडानगरी पाहत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज देवरुंग बापगाव आणि इथून थेट प्रेक्षेपण आपण इथे पोहोचत आहोत. एसके एंटरटेनमेंटच्या वतीनं ही सुंदर वाहिनी आहे. साफ सुथर टेलिकास्ट. एका धावेची गरज पाहू शकाल या ठिकाणी. आता मात्र फलंदाजाच्या अगदी शेजारी वाढलेले आहेत असं म्हणावं लागेल. गोलंदाज मार्गस्थ होतोय. ओ खराब चेंडू आणि या ठिकाणी सामना जिंकलाय रुद्र 11 सांगे सांगणं. अभिनंदन सकारामजी पाटील, अभिनंदन रुद्र स्पोर्ट्स सांगे आणि हार्ड लक. जय हनुमान इताडे. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पाहू शकाल या ठिकाणी आमचा मुख्य व्यासपीठावरील आपण दृश्य या ठिकाणी पाहणार आहोत. ज्यांचं नुकतंच शुभागमन झालं त्यांची आतुरतेने वाट पाहतली जात होती. सन्माननीय ज्यांनी हॅट्रिक कंप्लीट केली आपल्या जीवनामध्ये, सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब, त्याच्या सोबतीला या स्पर्धेचे मुख्य आयोजक संतोषजी काकडे साहेबांना तुम्ही पाहू शकाल. दिनकरजी पाटील आहेत. त्याचप्रमाणे त्याच्या सोबतीला पाहू शकाल अरुणजी पाटील, श्रावणजी काकडे, भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासजी पाटील, सचिनजी पाटील, सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचा मी सहर्ष स्वागत करतोय. आणि या